ओके, हॅलो फ्रेंड्स. सो ॲक्च्युली थोडं मला बाहेरगावी यावं लागलं, पण आता एक छोटासाच आपले एक टॉपिक राहिले होते, म्हणून म्हटलं थोडासा वेळ होता. सो आज विदाऊट ब्लॅकबोर्ड खुल्या आसमान के नीचे क्लास, आणि तसाही तो थेरॉटिकल टॉपिक आहे. सो ॲक्च्युली एक टेबल तुम्हाला दिला आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजचा, तर तो आपण नेक्स्ट किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आणि आज आपण इनफर्टिलिटी, जो एक टाईप ऑफ डिसीज म्हणता येईल फॉर रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी, आणि त्यावर असणाऱ्या रेमेडीज, जसं ट्रीटमेंटमध्ये झिफ्ट, गिफ्ट, ICSS वगैरे काही स्पेशल टेक्निक आल्या आहेत. त्यानंतर एक मला वाटते ॲडॉप्शनचा सुद्धा एक पॉईंट दिला आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन असो किंवा इंट्रायुटेरियन इन्सेमिनेशन. सो मल्टिपल ॲक्च्युअली टेक्निक्स आर देअर विच आर यूज ॲज अ रेमेडी फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज. सो इन्फर्टिलिटी म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा बघू, विच इज गिवन ऑन द पेज नंबर 43. सो ॲक्च्युली आता इन्फर्टिलिटी म्हणजे काय, तर रेग्युलर जर अनप्रोटेक्टेड सेक्स आपण करतोय रेग्युलर इंटरवलनी, म्हणजे ॲक्च्युली रेग्युलरली आफ्टर मॅरेज ते सेक्शुअल इंटरकोर्स सुरू आहे, परंतु तरीही कन्सिवनेस किंवा जी प्रेग्नेन्सी मेंटेनन्स आपण म्हणतो ते जर होत नसेल, तर ती जी एक इनॲबिलिटी आहे आयदर प्रेझेंट इन दॅट मेल ऑर फिमेल, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअली इनफर्टिलिटी. आणि इन सिम्पल लँग्वेज, दॅट मेल ऑर फिमेल आर नॉट एबल टू प्रोड्यूस द रिस्पेक्टिव्ह गमेट म्हणता येईल, किंवा ॲज फार ॲज फिमेल्स आर कन्सर्न, सो दे आर नॉट ॲक्च्युअली एबल टू कन्सिव्ह. आता कन्सिव्हचा अर्थ काय, तर प्रेग्नेंट राहणं, असं आपण सरळ सरळ आपल्या लँग्वेजमध्ये म्हणू शकतो. तर हे सगळं कन्सिव्हनेस न असण्याची ॲबिलिटी म्हणजेच इन्फर्टिलिटी. सो ॲज फार ॲज डिफाईन इज कन्सर्न, इट इज डिफाईन ॲज द इनॲबिलिटी ऑफ टू कन्सिव्ह द नॅचरली आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. सो जवळपास 1 वर्षापर्यंत अनप्रोटेक्टेड आणि रेग्युलरली जर आपण सेक्शुअल इंटरकोर्स करतोय, तरीही कन्सिव्हनेस किंवा प्रेग्नेन्सी जर मेंटेन होत नसेल, तर ती ॲबिलिटी जी दोघांमध्येही प्रॉब्लेमॅटिक दिसते, दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्च्युली इनफर्टिलिटी. ओके. आणि हे दोघांसाठी कॉमन आहे, मेलमध्ये सुद्धा इनफर्टिलिटी राहू शकते आणि फिमेलमध्ये सुद्धा इनफर्टिलिटीचा एक रेफरन्स त्या ठिकाणी दिला आहे. नाऊ आता जसं एक डिसीज जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याचे कॉजेस आले, कॉजेस नंतर मग प्रिव्हेंटिव्ह मेजर किंवा कंट्रोलिंग मेजर असतील, आणि फायनली रेमेडीज. तर त्याच ॲक्च्युली सिक्वेन्सनी हा टॉपिक दिला आहे. सो फर्स्ट वी गेट द कॉजेस ऑफ दॅट इन्फर्टिलिटी इन बोथ, दॅट इज इन मेल ॲज वेल ॲज फिमेल. सो पहिले असे एक लिस्टेड फॉर्ममध्ये दिला आहे, जसं आता फिजिकल कॉज, कोजेनायटल कॉज, डिसीज, इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम, और इवन सायकोलॉजिकल प्रॉब्लेम इज ऑल्सो देअर. सो ॲज फार ॲज फिजिकल कॉज इज कन्सर्न, जसं आता मेलमध्ये टेस्टीज असतात, फिमेलमध्ये ओव्हरीज असतात, तर त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन तयार होणं. तर या पद्धतीची आता ॲक्च्युली आहे इंटरनल पार्ट, परंतु याला फिजिकली म्हणतात, की त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या ओव्हरी किंवा टेस्टीजमध्ये जर प्रॉपर गमेट प्रोडक्शन होत नाही आहे, तर त्याला आपण इथे फिजिकल कॉजमध्ये जनरली घेऊ शकतो. सेकंड दिला आहे तुम्हाला कोजेनायटल कॉज. आता कोजेनायटलमध्ये जनरली जेनेटिक कॉजसुद्धा येतो, आणि तसं कोजेनायटल म्हटलं की जेनायटल एरियाज आपण म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की स्टार्टिंग फ्रॉम बर्थ म्हणा किंवा बाकीच्या काही कारणामुळे रिप्रोडक्टिव्ह जे ऑर्गन्स आहेत ते प्रॉपरली डेव्हलप होत नाही, आणि जर ते ऑर्गन जर प्रॉपरली डेव्हलप झाले नाही, तर साहजिक आहे रिस्पेक्टिव्ह जे गमेट्स आहे मेल ॲज वेल ॲज फिमेल, ते त्या ठिकाणी तयार होणार नाही, आणि देर इज ऑल्सो कॉज द इनफर्टिलिटी. दॅट इज द कोजेनायटल कॉज इज देअर. ॲज फार ॲज जेनेटिक कॉज इज कन्सर्न, प्रॉपर आणि वेल डेव्हलप पद्धतीनं जर गमेट तयार होत असतील, तर हे एक प्रकारचं कॅरेक्टर आहे बॉडीमध्ये, आणि ईच अँड एव्हरी कॅरेक्टर इज कंट्रोल बाय जीन. सो जर तो जेनेटिक फॉल्ट असेल किंवा तो जीन फॉल्टी आहे, ज्यामुळे या पर्टिक्युलर मेल किंवा फिमेलमध्ये कन्सिव्हनेस नाही आहे, किंवा मग गमेट फॉर्मेशन प्रॉपरली होत नसेल, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी इज ऑल्सो देअर. सो अशा पद्धतीनं जर जेनेटिक मटेरियलच्या माध्यमातून जर प्रॉब्लेम येत असेल, त्याला आपण म्हणतो जेनेटिक कॉज. आफ्टर दॅट डिसीज. आता डिसीज म्हणजे साहजिक आहे की मल्टिपल आपल्या ऑर्गनमध्ये डिसीज होतात. तसंच जर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमध्ये जर डिसीज झाला असेल, तर त्यामुळे सुद्धा इनफर्टिलिटीसारखी एक कंडिशन किंवा डिसीज त्या ठिकाणी दोघांमध्ये येऊ शकतो. देन इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम इज देअर. आता इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम म्हणजे पुन्हा या ठिकाणी स्पेशली कनेक्शन येतं ते हार्मोनल इम्बॅलन्स. कारण इम्युन सिस्टीम आपल्या टोटल बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी जनरली आपण यूज करतो असं म्हणता येईल. परंतु आता इथे इन्फर्टिलिटी असणं म्हणजे एक प्रकारचा डिसीज आहे, म्हणजे कुठेतरी इम्युन सिस्टीम त्या ठिकाणी प्रॉपरली डेव्हलप होत नाही आहे, किंवा मग त्याचं वन ऑफ द मेन कॉज राहू शकतं हार्मोनल इम्बॅलन्स. या हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं काय, तर प्रॉपर पद्धतीनं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत, इन कनेक्शन विथ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, इम्युन सिस्टीम इज नॉट फुल्ली डेव्हलप और वेल डेव्हलप, सो दॅट पर्टिक्युलर इनफर्टिलिटी कॅन बी नॉर्मली सीन इन दॅट आयदर मेल ऑर फिमेल. देन इवन सायकोलॉजिकल प्रॉब्लेम इज ऑल्सो देअर. कारण तसं आपण म्हणतो डिसीज कोणताही असो,
जे त्याचे मल्टिपल कॉजेस दिले आहेत त्यापैकी एक सायकोलॉजिकल कॉज त्या ठिकाणी येतोच. तर इथे सुद्धा एक सायकोलॉजिकल कॉजच्या माध्यमातून त्या ठिकाणी या पद्धतीचा हा जो प्रॉब्लेम आहे इन्फर्टिलिटीचा तो होऊ शकतो. नाव आता हे झालं लिस्ट त्याचं. आता थोडंसं त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे. नाव कॉमन फिजिकल कॉज इन फिमेल. आता फिमेलमध्ये जर फिजिकल कॉज आपण कॉमनली घेतलं तर कोणतं आहे? तर पहिलं दिलं त्यांनी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. येस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. त्यामध्ये काय होतं तर ओव्हरीची साईज एनलार्ज होते. आता एनलार्ज का होते तर ओव्हरीच्या आतमध्ये सिस्ट तयार होतात. सिस्ट म्हणजे लाईक अ कॅन्सरस ट्यूमर. ट्यूमर त्या ठिकाणी तयार झाल्यामुळे साहजिक आहे त्या ओव्हरीची साईज वाढेल आणि एक्स्ट्रा काहीतरी अनवॉन्टेड सिस्ट त्या ठिकाणी येऊन राहिलं आहे आणि यामुळे काय होतं तर प्रॉपर प्रोडक्शन ऑफ जे एग व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी प्रॉपरली होणार नाही. सो अगेन दॅट फर्स्ट फिजिकल कॉज इन फिमेल दॅट इज पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, दॅट इज एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी ड्यू टू प्रोडक्शन ऑफ सिस्ट इनसाइड द ओव्हरी. नाव सेकंड, एंडोमेट्रिओसिस इज ऑल्सो देअर. आता एंडोमेट्रिओसिसमध्ये काय होतं तर टिश्यूज कॅन बी फाउंड. जनरली टिश्यूज जे असतात ते ओव्हरीच्या इनर वॉलवर तयार होतील किंवा मग फेलोपियन ट्यूबचा जो पार्ट असेल तो किंवा इव्हन इंटेस्टाईन जो पार्ट दिला आहे आपल्या डायजेस्टिव्हमध्ये त्या ठिकाणी सुद्धा काही एक्स्ट्रा टिश्यू तयार होतात आणि याचा डायरेक्ट इफेक्ट पडतो प्रोडक्शन ऑफ एगवर. सो दॅट इज एंडोमेट्रिओसिस इज द सेकंड कॉज ऑफ इन्फर्टिलिटी स्पेशली इन फिमेल. अँड थर्ड इज द थर्ड दिला आहे तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स. आता हार्मोनल इम्बॅलन्स मी आताच बोललो आहे की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिरॉन हे दोन्ही हार्मोन प्रॉपरली त्या ठिकाणी जर तयार होत असतील तर ते मेन्स्ट्रुअल सायकल प्रॉपरली चालवतील आणि रेग्युलरली ऑन इच मंथ दोन्ही ओव्हरीमध्ये अल्टरनेटली त्या पद्धतीची एक तयार होतील. परंतु जर हार्मोन त्या ठिकाणी प्रॉपर प्रोड्यूस होत नसतील किंवा त्याचं इम्बॅलन्स झालं सो देर मस्ट बी अ चान्स टू डेव्हलप अ इनफर्टिलिटी इन द फिमेल. त्यानंतर मेलमध्ये त्यांनी जनरल कॉज दिले. ॲज फार ॲज कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी इन मेल इज कन्सर्न, इथं लेस स्पर्म काउंट अँड स्मॉल साईज ऑफ पेनिस. आता लेस स्पर्म काउंट एक पॉईंट आपण घेतला तुम्हाला आठवत असेल की ॲक्च्युली ओनली वन स्पर्म इज रिक्वायर्ड फॉर फर्टिलायझेशन ऑफ एग, बट व्हाय मिलियन्स ऑफ स्पर्म कॅन बी इजॅक्युलेटेड इन सिंगल इजॅक्युलेशन. तर आपण बघितलं आहे की व्हॅजायनल ओपनिंगमध्ये असो किंवा एकपर्यंत पोहोचण्यापर्यंत बरेचसे बॅरियर किंवा ऑब्स्टॅकल त्या स्पर्मच्या मध्ये येतात. त्यामुळे तो इमोबलाइज होतो किंवा ॲक्च्युली त्याची जी फर्टिलायझेशन ॲबिलिटी असते ही बंद पडते किंवा डिस्ट्रॉय होतं. आणि जर ॲक्च्युली स्पर्म काउंट जर लेस असेल, कमी असेल त्या मेलमध्ये तर साहजिक आहे जी श्युअरिटी असते फर्टिलायझेशनची ती त्या ठिकाणी येणार नाही. आणि स्मॉल साईज ऑफ पेनिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉज इन मेल फॉर इनफर्टिलिटी. नाव प्रायर टू द 1978 आता तिथे एक ॲक्ट बनला होता. मग आता अशा इनफर्टाईल कपलनी काय करायचं? कारण प्रत्येकाला वाटतं की त्यांना मुलगा मुलगी जे चाइल्ड आहे चिल्ड्रन आहे ते असायला पाहिजे. सो अकॉर्डिंग टू दॅट 1978 ॲक्ट इनफर्टाईल कपल हॅड द टू ऑप्शन. आता जनरली यांच्यासाठी दोन ऑप्शन लिगली गव्हर्नमेंटने दिले आहे. एक तर ॲडॉप्ट ऑर बी चाइल्डलेस. एक तर तुम्ही दुसऱ्या कोणाला ॲडॉप्ट करू शकता आणि तसे ॲडॉप्शनचे काही रूल्स रेग्युलेशन असतात ते फॉलो केल्यानंतर कोणीही त्याला ज्या पद्धतीनं मुलगा किंवा मुलगी जे ॲडॉप्ट करायचं असेल ते ॲडॉप्शन तो करू शकतो. किंवा मग दुसरे बी चाइल्डलेस होल त्यांचं लाईफ विदाऊट चाइल्ड जाऊ शकतं. पण आता अकॉर्डिंग टू मॉडर्न टेक्नॉलॉजी बऱ्याचशा या ठिकाणी रेमेडीज आल्या आहे आणि या रेमेडीज आल्यामुळेच तेच जे आपण रेमेडीज फॉर दॅट पर्टिक्युलर इनफर्टिलिटी पॉईंट म्हणू तेच तुम्हाला पुढे दिलेले आहेत. सो टुडे इनफर्टाईल कपल्स हॅव द मेनी ऑप्शन टू हॅव अ चाइल्ड सच ॲज. आता मॉडर्न सायन्स किंवा बायोटेक्नॉलॉजी काय सांगते की अशा चाइल्डलेस कपलसाठी बरेचसे असे ऑप्शन आलेले आहेत. ज्यामध्ये जसं पहिलं आलं आहे एक आहे फर्टिलिटी ड्रग्स. म्हणजे काही ड्रग्स आहेत म्हणजेच मेडिसिन्स आहेत ज्याचा यूज जर आपण रेग्युलरली केला तर जे काही इनफर्टिलिटी प्रॉब्लेम आहे जो काही कॉज आहे तो आपण त्या मेडिसिन किंवा ड्रग्सच्या माध्यमातून दूर करू शकतो. दुसरं आलं आहे टेस्ट ट्यूब बेबी, जे तुम्ही ऐकलं असेल, जे पुढे आपल्याला ॲक्च्युली इन व्हायट्रो फर्टिलायझेशन 10वीलाही झालं आहे आणि 12वीला पुन्हा याचा स्मॉल रेफरन्स आला आहे की इन व्हायट्रो म्हणजे जनरली मेलमधून स्पर्म आणि फिमेलमधून एग आपण बाहेर काढतो, ते कलेक्ट केले जातात आणि फायनली दे आर फ्यूज इन द लॅबॉरेटरी इन अ स्मॉल प्लेट ऑर लाईक अ स्मॉल टेस्ट ट्यूब आणि म्हणून त्याला टेस्ट ट्यूब बेबी जनरली म्हणतात. तर इन व्हायट्रो फर्टिलायझेशन हे आत्ताचं बेस्ट नाव त्याचं, पण त्याचाच एक रेफरन्स म्हणून टेस्ट ट्यूब बेबी त्या ठिकाणी येतं. सो दॅट इज अगेन वन ऑफ द रेमेडी. नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. हे सगळं आपल्याला डिटेल दिलं आहे पुढे.
त्यानंतर IUI म्हणून दॅट इज इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशनचा एक पॉईंट आला आहे. त्यानंतर सरोगेट मदरसुद्धा एक पॉईंट 10वीलाही होता, याही वर्षी थोडंसं त्यांनी शॉर्टमध्ये डिस्कस केलं आहे. सो दे ऑल आर द ॲक्च्युली ऑप्शन फॉर द चाइल्डलेस कपल जे लीगल आहेत. आणि काही याच्यामध्ये जसं ॲडॉप्शन म्हणतो आपण, तर काही ठिकाणी तिथे जे काही रूल्स किंवा रेग्युलेशन आहे ते सुद्धा आपल्याला फॉलो करायचे असतात. ते आपल्याला पुढे लास्ट टॉपिकमध्ये दिले आहे. Now the couple could be assisted to have a child or children through the certain special technique commonly known as assisted reproductive technique or ART. आता हे जेवढे आपल्याला पुढे दिले आहे, गिफ्ट असो, झिफ्ट असो, ॲडॉप्शन असो, सगळं हे एका कॉमन एका प्रोग्रामच्या अंडरमध्ये काम करतात. आणि त्याचं नाव आहे ART, दॅट इज आर्ट. म्हणजे ॲक्च्युली ART वरून आर्ट त्याचा प्रोनाऊन्सिएशन निघते आहे, परंतु याचं ॲक्च्युअल जे लॉंग फॉर्ममध्ये आहे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे असे कपल ज्यांना ॲक्च्युली चाइल्डलेस आहेत, त्यांना या टेक्नॉलॉजीच्या मदतीने किंवा त्याचा यूज करून दे मे बी हॅव द ऑप्शन टू गेट अ चाइल्ड ऑर चिल्ड्रन. सो त्यामध्ये पहिलं आलं आहे IVF, दॅट इज इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. आता इन व्हायट्रो फर्टिलायझेशन आपलं झालं आहे, तर या ठिकाणी 2 शब्द पुन्हा लक्षात ठेवा की जर इन व्हिवो असेल तर इनसाइड द बॉडी, अँड वेन वी यूज द इन व्हायट्रो दॅट वर्ड, सो इन व्हायट्रो म्हणजे आउटसाईड द बॉडी. कारण जनरली ह्युमनमध्ये जे फर्टिलायझेशन प्रोसेस आहे ती इंटरनल आहे, पण आता इथे इंटरनली काहीतरी प्रॉब्लेम आला, इनफर्टिलिटीसारखे प्रॉब्लेम आले, आणि म्हणून आपल्याला आता बॉडीच्या आउटसाईड द बॉडी इन लॅबोरेटरी हे सगळे आपल्याला एक्सपेरिमेंट करायचे आहे किंवा या टेक्निक यूज करायचे आहे. सो वेन एनी एक्सपेरिमेंट ऑर टेक्निक इज यूज आउटसाईड द बॉडी इन लॅबोरेटरी, देन सिम्पली इट इज कॉल्ड ॲज इन व्हायट्रो. आता पुढे आला इन व्हायट्रो फर्टिलायझेशन. सो हिअर बॉडीच्या बाहेर आपण जे प्रोसेस करतो आहे किंवा जी टेक्निक यूज करतो दॅट इज फॉर फर्टिलायझेशन ऑफ एग अँड स्पर्म. So hence it is called as in vitro fertilization. Now in this process, where an egg is combined with the sperm outside the body in a test tube or a glass plate to form a zygote under stimulated condition in laboratory. आता साहजिक आहे, नॅचरली जर स्पर्म आणि एगचं फ्युजन होत असेल तर त्या ठिकाणी जे एन्व्हायरमेंट असते इनसाइड द बॉडी ऑफ फिमेल, त्याच पद्धतीनं सिमिलर जे स्टिम्युलेशन म्हणजे हार्मोन प्रोव्हाइड करून आणि जे काही ॲक्च्युली टेम्परेचर रेंज त्या ठिकाणी असतं, त्या टेम्परेचरला प्रॉपरली त्या ठिकाणी रेग्युलेट करून स्पर्म आणि एगचं बॉडीच्या बाहेर एक तर टेस्ट ट्यूबमध्ये किंवा एखाद्या तिथे प्लेट असतं समवॉट लाईक ग्लास डिश त्या ठिकाणी, बट इन स्टिम्युलेटेड कंडिशन, म्हणजे जे टेम्परेचर ड्युरिंग नॉर्मल फर्टिलायझेशन पाहिजे ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. त्यानंतर एक्स्ट्रा हार्मोन त्या ठिकाणी जे नॉर्मली असतात त्या पद्धतीचे हार्मोन त्या ठिकाणी ॲज अ काय म्हणता येईल, जसं आपण एक प्रॉपर न्यूट्रिएंट मिडियम जे आपण नेहमी म्हणतो, कारण आउटसाईड द बॉडीसाठी प्रॉपर न्यूट्रिएंट मिडियमची खूप जास्त गरज पडते. सो अशा वेळेस प्रॉपर न्यूट्रिएंट मिडियम, हार्मोन्स आणि इसेन्शियल टेम्परेचर फॉर दॅट प्रोसेस हे सगळं मेंटेन करून स्पर्म आणि एगचं फ्युजन केलं जातं आउटसाईड द बॉडी बट इन स्टिम्युलेटेड कंडिशन इन लॅबोरेटरी. नाव फायनली वेन मेल अँड फिमेल गमेट इज फ्यूज देन द फॉर्मेशन ऑफ झायगोट, आणि झायगोट तयार झाल्यानंतर मग या झायगोटला एक पर्टिक्युलर, जसा तुम्हाला माहिती आहे स्टीम सेल आपलं झाला आहे. सो जनरली द झायगोट ऑर अर्ली एम्ब्रियोज विथ द अप टू द 8 ब्लास्टोमियर स्टेज हे आपलं झालं आहे. जेव्हा आपण फर्टिलायझेशन घेतलं तर जसं पहिल्यांदा सिंगल झायगोट असतं, मग डिवाइड इंटू 2, देन 2 आर फर्दर डिवाइड इंटू 4, असं 8 ब्लास्टोमियर जोपर्यंत बनतात. तर 8 ब्लास्टोमियरची जी स्टेज आहे जनरली त्याला आपण ब्लास्ट्युला म्हणू शकतो, पण 8 सेल स्टेज आहे. देन दॅट 8 सेल स्टेज ऑफ ब्लास्ट्युला कॅन बी ट्रान्सफर इंटू द फेलोपियन ट्यूब फॉर फर्दर प्रेग्नन्सी. मग आता याला फेलोपियन ट्यूब ऑफ दॅट पर्टिक्युलर फिमेल हे ट्रान्सफर केलं जातं, आणि मग पुढची प्रोसेस नॅचरली जर त्या, कारण यामध्ये सक्सेस रेट जो असतो तो खूप कमी आहे, तर हा जो ब्लास्टोमियर आहे जो 8 सेल स्टेजचा आहे तो जर प्रॉपरली काय म्हणता येईल त्या फिमेल बॉडीनी जर ॲडॉप्ट केला प्रॉपरली, त्या ठिकाणी सगळे हार्मोन प्रॉपरली बॅलन्स केल्या गेले, तर पुढे कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नेन्सी इज ऑल्सो देअर. नाव यामध्ये पहिले प्रोसेस आला आहे झिफ्ट, दॅट इज झायगोट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. आता जसं आताच बोललो आहे की झायगोट हे इंट्रा फेलोपियन ट्यूब म्हणजे फेलोपियन ट्यूबच्या आतमध्ये किंवा इंटरनल पार्टमध्ये ट्रान्सफर केला जातो, अँड दॅट इज द नॉर्मल वर्ड इज देअर, दॅट इज झायगोट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर, म्हणजे इंटरनली टू द फेलोपियन ट्यूब दॅट झायगोट विच इज मेड ॲक्च्युली आउटसाईड द बॉडी इन लॅबोरेटरी, तो इथे शिफ्ट केला जाईल आणि मग प्रॉपर सगळ्या स्टिम्युलेशन कंडिशन किंवा हार्मोनल बॅलन्सच्या माध्यमातून पुढे प्रेग्नेन्सी मेंटेन केली जाते. दॅट इज द फर्स्ट कंडिशन इन IVF, दॅट इज झिफ्ट. नाव झिफ्ट इज अन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट, कारण रेमेडी किंवा ट्रीटमेंट म्हणून आपल्याला हे दिलं आहे. सो इट इज अ इनफर्टिलिटी ट्रीटमेंट यूज व्हेन देर इज अ ब्लॉकेज इन द फेलोपियन ट्यूब विच प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन ऑफ एग बाय द स्पर्म.
जनरली फेलोपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज आलं असेल, कारण या ब्लॉकेजमुळे काय होईल तर एगचं प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन तिथं होणार नाही आणि इकडून स्पर्मसुद्धा एगपर्यंत पोहोचू शकणार नाही. सो व्हेन देर इज अ ॲक्च्युली ब्लॉकेज इन द फेलोपियन ट्यूब, देन झिप लाईक दॅट पर्टिक्युलर इनफर्टिलिटी ट्रीटमेंट इज यूज. नाव काय होतं याच्यामध्ये, in this method egg is removed from the woman's ovary and fertilization of egg with the sperm is brought about the outside the body under sterile condition to form zygote by the process in vitro fertilization. So again it is one of the technique in vitro. बॉडीमधून फिमेलच्या बॉडीमधून एग काढला जातो आणि त्या एग नंतर मग स्पर्म डोनर जे असतात त्यापासून स्पर्म घेतला जाईल आणि या दोघांनाही स्टराईल कंडिशन, म्हणजे पुन्हा आता पहा मगाशी स्टिम्युलेशन कंडिशन होतं, प्रॉपर टेम्परेचर मेंटेनन्स तिथे केलंच आहे आपण, पण तिसरं खूप महत्त्वाचं आहे स्टराईल कंडिशनमध्ये, कारण जेणेकरून जेव्हा हे फ्युजन होईल तर देर इज अ नो चान्स ऑफ इन्फेक्शन इज देअर, इन्फेक्शन व्हायला नको, म्हणून अशा स्टराईल कंडिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे सगळं केलं जातं. नाव टू फॉर्म अ झायगोट. नाव द झायगोट इज देन ट्रान्सफर टू द फेलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. आता हा जो झायगोट तयार झाला याला पुन्हा पुढच्या डेव्हलपमेंटसाठी फेलोपियन ट्यूबमध्ये डायरेक्टली इंट्रोड्यूस करतात आणि मग नॅचरल प्रोसेस ऑफ प्रेग्नन्सीच्या माध्यमातून तो पुढे कंटिन्यू होतो. नाव सेकंड आला आहे गिफ्ट. म्हणजे ॲक्च्युली असं म्हणता येईल की जे चाइल्डलेस कपल आहे त्यांच्यासाठी ही टेक्निक म्हणजे एक प्रकारचं गिफ्टच आहे. सो गिफ्ट मीन्स द गमेट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर. तिथे आपण आता झायगोट ट्रान्सफर केलं होतं, परंतु इथे आता गमेट ट्रान्सफर करतात. आता साहजिक आहे गमेट इंट्रा फेलोपियन ट्रान्सफर म्हटलं आहे, म्हणजे बऱ्याचदा आता इथे दोन्ही रेफरन्स आपण घेऊ शकतो की सपोज त्या फिमेलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, प्रॉपरली एग जर त्या ठिकाणी प्रोड्यूस होत नसेल किंवा एग जरी प्रोड्यूस झाला तरी त्याचं ट्रान्सफर प्रॉपरली होत नाही, तर अशा फिमेलच्या बॉडीमध्ये मग बाहेरून दुसऱ्या मदरकडून घेतलेला एगसुद्धा ट्रान्सफर केला जातो. किंवा मग फेलोपियन ट्यूबमध्ये जर ब्लॉकेज असेल तर किंवा मग स्पर्मची मोबिलिटी, जसं लेस स्पर्म काउंट मेलमध्ये एक कंडिशन असतं, तर मेल गमेट दॅट इज स्पर्म इज ऑल्सो ट्रान्सफर इन द आयदर सर्विक्स पार्ट और इन द डायरेक्टली युटेराइन पार्ट सो दॅट इट कॅन ट्रॅव्हल अँड रीच अप टू द एग. सो अशा पद्धतीने जर गमेट्सचं, मग ते मेल असो किंवा फिमेल गमेट असो, या दोघांचं जर ट्रान्सफर त्या ठिकाणी होऊन राहिलं त्याला म्हणतात येस गमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर और गिफ्ट इज देअर. नाव transfer of an ovum collected from the donor into the fallopian tube of another female who can provide the suitable environment for its fertilization and development. म्हणजे साहजिक आहे एखाद्या फिमेलमधून एग कलेक्ट करून ते दुसऱ्या फिमेलमध्ये ट्रान्सफर करणं, जी फिमेल प्रॉपरली त्या एगचं फर्टिलायझेशन आणि पुढे कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी मेंटेन करू शकेल. सो वेन ओव्हम इज ट्रान्सफर फ्रॉम वन फिमेल टू द अनदर फिमेल, देन इट इज कॉल्ड ॲज दॅट फिमेल गमेटवरून गमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. नाव this technique called as gamete intrafallopian transfer has been developed for the cases in which only the entrance to the oviduct or upper segment of oviduct is blocked. जनरली ओव्हिडक्टमध्ये जर ब्लॉकेज झालं असेल किंवा स्पेशली अप्पर सेगमेंट जर ब्लॉक असेल तर अशा वेळेला त्या फिमेलमधून मग एक ट्रान्सफर केला जातो दुसऱ्यामध्ये. नाव इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ ओव्हिडक्ट वेअर द फर्टिलायझेशन प्रोड्यूस द ब्लास्टोसिस्ट. आता साहजिक आहे जर ब्लॉकेज झाला आहे फेलोपियन ट्यूबमध्ये तर तिकडून एग येणार नाही. अशा वेळेला एग आणि स्पर्म दोघांनाही त्या फेलोपियन ट्यूबच्या अप्पर पार्टमध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करतात. त्या ठिकाणी त्याचं नॅचरल फर्टिलायझेशन होईल आणि मग पुढची प्रोसेस म्हणजे ब्लास्टोसिस्ट किंवा गॅस्ट्युलेशन असेल आणि फायनली झायगोट फॉर्मेशन, म्हणजे झायगोट नंतर मग ब्लास्टुला, गॅस्ट्युला आणि फिटस फॉर्मेशन इज देअर. सो ब्लॉकेज इन फेलोपियन ट्यूब इज द मेन कॉज फॉर द गिफ्ट. नाव तेच त्यांनी कंटिन्यू केला. इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ ओव्हिडक्ट वेअर द फर्टिलायझेशन प्रोड्यूस द ब्लास्टोसिस विच एंटर्स द युटेरस वाय नॉर्मल रूट. जो काही रूट दिला आहे, कारण तिकडचा थोडासा जस्ट नियर टू द ओव्हरी फेलोपियन ट्यूबचा पार्ट ब्लॉक आहे आणि त्यामुळे त्या फेलोपियन ट्यूबच्या अप्पर एंड किंवा फंडसचा जो आपण पार्ट घेतला होता त्या ठिकाणी हे दोन्हीही म्हणजे स्पर्म आणि एक ट्रान्सफर करतात आणि मग नॅचरल रूटनी त्याचं इम्प्लांटेशन युटेरसमध्ये केलं जातं. गिफ्ट हॅज द सक्सेस रेट अबाउट 30%. आता झिफ्टपेक्षा गिफ्टचं जे ॲक्च्युली सक्सेस रेट आहे तो खूप जास्त आहे आणि ॲप्रॉक्सिमेट जास्त म्हणजे आता याला जास्त म्हणावं लागेल, कारण सक्सेस रेट ॲक्च्युली या सगळ्या टेक्निकमध्ये खूप कमी असतात आणि ट्रीटमेंटसुद्धा बरेच लांब चालते, 1-2 वर्ष याचे ट्रीटमेंट आहेत. ॲक्च्युअल क्लास जर आपण घेतला असता तर एक माझ्या मित्राचं एक्झाम्पल सांगितलं असतं, पुढे आपण बोलू तसं. सक्सेस रेट जसं या सगळ्या टेक्निकमध्ये सगळ्यात जास्त असणार आहे दॅट इज अ गमेट इंट्राफेलोपियन ट्रान्सफर. ओके, सो दॅट इज अबाउट द 2 टेक्निक आपण आज घेतलं आहे आणि आता थोडासा एक तर तो डिसीजचा चॅप्टर डिसीजचा पार्ट राहिला आहे आणि इकडे अजून 2 ते 3 पॉईंट आहे जे शॉर्टमध्ये आहे. पुन्हा जर मी उद्या थोडंसं लवकर आलो म्हणजे
म्हणजे ॲप्रॉक्सिमेट जर मॉर्निंगला जर मला इकडून यायला मिळालं अचलपूरला रेग्युलरली तर मग आपल्या बोर्डवरच होईल, नाही तर मग तसंही थेरॉटिकल पार्ट आहे आणि हा लास्ट टॉपिक राहील उद्याचा आपल्या या चॅप्टरचा. सो मे बी या आजच्या पद्धतीनंच उद्या आपण घेऊन घेऊ आणि मग नेक्स्ट डेपासून मे बी आपलं नवीन चॅप्टर सुरू होईल आणि त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे लिंक कशी पाठवायची काय पाठवायची ते आता उद्याचा लास्ट टॉपिक हा चॅप्टर संपला की मग आपण डिसाईड करू. ठीक आहे, दॅट इज अबाउट टुडेज क्लास.